माझी जन्मठेप भाग 137. हा भाग हुतात्मा कुर्बान हुसेन यांच्या स्मरणार्थ सौ विशाखा विजय मराठे गोगटे सोलापूर यांनी प्रायोजित केला आहे. परंतु रामरक्षा नावाच्या या पंजाबी ब्राह्मणाचे हे प्रकरण तिथेच दबू न देता त्याची बातमी अधिकारी, हिंदुस्थानी मुद्रालय आणि शेवटी कारागृहाच्या चौकशीसाठी नेमलेले मंडळ कमिशन यापर्यंत पोचवली गेल्याने शेवटी ब्राह्मणास कारागारात यज्ञोपवीत ठेवण्याचा अधिकार मिळाला. पण या यक्कश्चित अधिकारासाठी देखील एका ब्राह्मणाचा बळी द्यावा लागला. ब्राह्मण बंदिवानांसच नव्हे तर सर्व पंथांच्या बंदिवानांस त्यांचे अत्यावश्यक धर्मचिन्ह बाळगण्याची अनुमती सर्व कारागारातून सध्या मिळालेली आहे. युद्धाचा शेवट जसजसा येऊ लागला तसतसा जर्मनीचा पराभव स्पष्ट दिसू लागला. तेव्हा पूर्वी जर्मनीच्या भरभराटीविरुद्ध इंग्रजांच्या खोट्या विजयांच्या बातम्या सांगण्याचा जसा इंग्रजास प्रसंग आला, तसाच जर्मनीच्या खोट्या विजयांच्या काल्पनिक बातम्या उठवून त्यावर आपल्या तीव्र निराशेची धार बोथट करण्याकडे बंदिवानांची प्रवृत्ती वाढत गेली. इंग्रजांच्या पराभवाच्या इतक्या अवाच्या सवा बातम्या बंदिवान उठवीत की युद्धानंतर 1-2 वर्षात इंग्रजांस बंदिवानास पत्रे वाचू देणेच अधिक इष्ट दिसले. कारण वृत्तपत्रातून निदान अगदी लंडन घेतले, लाहोरला अमीर आला इत्यादी अद्भुत घटना तरी कोणी छापणार नव्हता. याच वेळेस आम्हा राजबंदिवानास अंशतः वरील कारणासाठीच आणि अंशतः आम्हास वृत्तपत्र देऊन काहीतरी मनोरंजन करता यावे म्हणून त्यावेळचा सुज्ञ पर्यवेक्षक लंडन टाइम्सची साप्ताहिक आवृत्ती कारागारात उघडपणे देत असे. शेवटी तुर्कीचा पराजय होत गेला हे ऐकून मी आनंदच मानी. ते मुसलमानांस तर राहोच, पण कित्येक राजकारणी अपरिचित असणाऱ्या राजबंदिवानांसही प्रथम रुचले नाही. मागून त्यांच्या ते ध्यानात आले. जर्मनीच्या पराभवाच्या बातम्या मी यथातथ्यपणे सांगे, पण त्यांना त्या अप्रिय बातम्या ऐकून त्या सांगणाऱ्याचाच राग येई. बरे, बातमी विचारल्या वाचून तर त्यास राहवत नसे. मी कधी म्हटले, बातमी सांगत नाही, तुमच्या समाधानासाठी बातम्या सांगणे हे मी निंद्य समजतो. म्हणजे मग अगदी गयावया करू लागत. अशा वेळेस त्या बंदिवानांना जर्मन पराजयाचा आणि तुर्कीच्या पराजयाचा खरा अर्थ समजून देण्यासाठी मी आठवड्याच्या बैठकीत तोच विषय 1-2दा घेतला होता. अनुकूल असेल तेव्हाच बातमी ऐकणे हा मूर्खाचा स्वभाव असतो. शूर आणि कर्तबगार पुरुष प्रतिकूल बातमी प्रथम ऐकू इच्छितो, कारण प्रतिकूलाशी टक्कर ताबडतोब देता यावी. नेपोलियन बोनापार्ट रात्री देखील आज्ञा देऊन ठेवी की कुठलीही प्रतिकूल बातमी आली की त्यास ताबडतोब उठवले जावे. अनुकूल असेल तर उठल्यावर कळवली जावी. त्यातही अनुकूल बातमी ऐकण्यासारखी तपश्चर्या हिंदुस्थानने अजून केलेली नाही. अजून कितीतरी प्रतिकूल बातम्या ऐकायच्या आहेत. सत्य आहे ना, मग ते प्रतिकूल असले तरी त्यास तोंड दिले पाहिजे. मागे राजे लोक कोणी पुत्रजन्माची कहाणी ऐकवण्यास आले म्हणजे सोन्याची कडी देत, पण कोण्या पराजयाची बातमी अशा लोकास घरात घुसून छातीवर बसून शत्रूच जेव्हा देईल तेव्हाच काय ती करणार. असे भ्याड बनून कसे चालेल. असे समजावून सर्व बंदिवानांना पराभवाच्याही बातमीमुळे होणाऱ्या प्रतिक्रियेपासून शक्यतो सांभाळण्याचा प्रयत्न आम्ही करू. हळूहळू लढाईच्या उत्तर रंगाच्या बातम्या देखील ऐकून घेऊन त्यांची चर्चा शांतपणे करण्याची सवय बंदिवानातील
मुसलमानांच्या महत्वाकांक्षेस लागलेले भलतेच देशविघातक वळण वेळीच उतरण्यास सहाय्यच होईल, हेही हळूहळू सर्वांना समजू लागले. तरीही इतर बंदिवानांवर तर काय, पण राजबंदिवानांवरही लढाईच्या परिणामाची थोडी बहुत प्रतिक्रिया होतच गेली. काही त्यामुळे, काही कारागारात कोठडीत बंद पडून पडून प्रकृतीवर अपरिहार्य परिणाम होऊन, आणि काही त्या अंदमानातील आरोग्यघातक वायुमानाचे योगे करून त्या मागून आलेल्या राजबंदिवानातील धडधाकट आणि शारीरिक परिश्रमास अपरिचित नसलेल्या आमच्या बांधवातही कित्येकांची प्रकृती अगदी ढासळून गेली. 3-4 वर्षाच्या आत मोठमोठे धिप्पाड पंजाबी पण कोणी क्षयास बळी पडू लागले, अगदी कृश झाले, कोणी आमांशाने जर्जर केले, कोणी आत्महत्येचे नाव काढू लागले. 3-4 शीख बंधू क्षय होऊन आमच्या डोळ्यासमोर वारले. तेव्हा आम्हीही त्याच विकाराच्या शंकेने त्याच रुग्णालयात ठेवले गेलो होतो. ते देशभक्त, उदार आणि शूर लोक असे पटापट मरताना पाहून फार वाईट वाटे. आपणही आज उद्या असेच या वाटेनेच जाणार. हेच आश्चर्य की जेथे 3-4 वर्षात त्या असल्या सुदृढ आणि धडधाकट लोकांची शरीर प्रकृती खचून गेली, तिथे आपली आज 8-9 वर्षे टिकाव धरू शकली. पुनर्जन्म घेऊन परत येईन. ज्योतिषचंद्र पाल. ज्योतिषचंद्र नावाचा एक बंगाली तरुण लढाईच्या दिसात बारिसाल येथे जर्मनीच्या शस्त्रास्त्रासह येणाऱ्या रणतरीची मार्गप्रतीक्षा करीत असलेल्या बंगाली राज्यक्रांतिकारकांची पोलिसांशी जी उघड चकमक झाली, तीत गोळी लागून आहत झालेला आणि मग जन्मठेप द्वीपांतरीची शिक्षा लागलेला होता. संपाच्या दिवसात कोठडी बंद झाल्यामुळे एक दिवस संध्याकाळी त्यास अन्न वाढवून शिपाई बंद करू लागला. ज्योतिषचंद्र म्हणाले, कोठडीत शौच केलेला गमला मडके तसेच आहे, ते काढा म्हणजे अन्न आत नेतो. कोठडीतच मडक्यात बंदीस परसाकडे बसावे लागे, हे पूर्वी सांगितलेच आहे. शिपाई म्हणाला, आत जा. त्या बोलाचालीत त्यास बळेच अन्नासह त्या कोठडीत कोंडून शिपाई आणि जमादार निघून गेले. बारीने पण दाद घेतली नाही. रात्रभर त्या दुपारच्या शौचाच्या मडक्यास उशाशी तसेच सहन करीत ज्योतिषला त्या लहान सड्या कोठडीत राहावे लागले. अशा प्रकारचा राजबंदीवानास हा काही पहिलाच प्रसंग नव्हता. पण ज्योतिष बाबूच्या सहनशक्तीच्या तुटत आलेल्या दोरीस तो हिसका असह्य झाला. त्यांनी ते अन्न फेकून दिले आणि अन्नत्याग केला. थोडेच दिवसात त्यास रक्ताची भयंकर हगवण लागली. ते रुग्णालयात आले. त्यास अन्नग्रहणाचा आम्ही सर्व आग्रह करीतच होतो. अंती प्रत्यक्ष भेटीत अगदी गळ घालून त्याज करवी अन्नग्रहण करविले. पण त्यामुळे तुटलेली दोरी पुन्हा हाती गवसली नाही, साधता आली नाही. त्यांचे या रात्री भडकलेले डोके बिघडत बिघडत 1 महिन्यात त्यास वेड लागले. पुढे ते वेड्यांच्या रुग्णालयात वर्षभर होते. पुढे गेल्या वर्षापर्यंत बंगालात एका तुरुंगात होते. अंती परवा एका पत्रात एका अगदी यक्कश्चित कोपऱ्यात एक 4 ओळींची बातमी वाचली की ज्योतिषचंद्रपाल ह्यांचा अंत बऱ्हामपूर येथील वेड्यांच्या रुग्णालयात झाला. अलीकडे त्यांचे वेड नाहीसे झाले होते असे म्हणतात. त्यांनी आपल्या आप्तांना पुढील आशयाचा संदेश पाठवला होता. मरणानंतर माझा आत्मा स्वर्गामध्ये स्वस्थ घोरत पडेल असे मनात सुद्धा आणू नका. माझी मातृभूमीवरील भक्ती जर अकृत्रिम असेल तर तिच्या सेवेकरिता
मी पुनर्जन्म घेऊन ताबडतोब परत येईन अशी निश्चिती असू द्या. लोकमान्य जानेवारी 1924. वेडा ज्योतिष. अलीकडे त्यांचे वेड बरे झाले होते असे म्हणतात, म्हणून वर लिहिले आहे. परंतु या मरणाचे वेळी धाडलेल्या चिठ्ठीवरून देशभक्तीचे जे वेड त्यास आजन्म लागलेले होते ते बरे झाले होते असे काही दिसत नाही. लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर. वाचन गीता चारुचंद्र उपासनी. सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर.